हे सारं यश मी मुरणकरांच्या चरणी अर्पण करते। पहिल्यांदी महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष शिवसेना मध्ये मनोहर भोई साहेब, गणेश शिंदे साहेब, महेंद्र घरत साहेब, मिलिंद पाडगावकर साहेब, त्यानंतर बाळराम पाटील साहेब, विविध संघटना, त्या ठिकाणचे उरणचे मरे सगळे लोक यांनी मला भरघोस प्रतिसाद दिला। त्यानंतर माझी अख्खी स्वतःची टीम, कुटुंबीय आणि हे सगळं यश मी त्या सगळ्यांच्या चरणी अर्पण करते। माझे वडील वायजे कडू साहेब, त्यानंतर हे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि माझ्या पक्षाच्या चरणी अर्पण करते। मी माझं सारं आयुष्य या सगळ्यांच्या सेवेत घालवीन एवढा शब्द देते आणि मी हे यश कधी उतणार नाही, मातणार नाही आणि मी कधीही उन्मत्तपणे वागणार नाही। ह्या सगळ्यांना घेऊन मी पुढच्या काळामध्ये चालेन आणि पुढचं भवितव्य उरणचं आणि महाराष्ट्राचं आणि देशाचं घडवण्यामध्ये आमचा उरणकरांचा मोलाचा वाटा असेल एवढंच सांगते। नाही असं काय बोलणार नाही मी। लोकांनी आम्हाला भरघोस प्रतिसाद दिला। उलथवली वगैरे शब्द त्यांचे आहेत, आमचे नाही। मी नम्रपणे हे माझं यश स्वीकारलेलं आहे आणि नम्रपणेच वागेन। उन्मत्तपणा आमच्यामध्ये कधीही येणार नाही। पहारा दिला, कारण आपण बघतोय नेहमी, आपण ऐकतोय EVMच्या संदर्भामध्ये कुठेतरी छेडखानी झाली, ती होऊ नये बस इतकंच। आणि दुसरा एक त्यामध्ये उद्देश होता की इलेक्शन झाल्यानंतर भावनाताई कुठेतरी पिकनिकला नाही गेली, इथं थांड मांडून खाट टाकून बसली आणि तुमच्या सगळ्या माझ्या युवकांची, कारण ज्या पद्धतीने बीजेपीने उन्माद मांडला होता पोरांना धरपकड करण्याचा, मी स्वतः रात्रीच्या इथे थांबलो, कारण माझ्या या सगळ्या युवकांची जबाबदारी आणि माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांची जबाबदारी मी घेतली होती। त्यामुळे एक विश्वास होता की ताई आहे, काय होणार नाही। तो विश्वास दाखवण्याचं काम सुद्धा मी केलं, कारण विरोधकांनी इलेक्शनमध्ये सांगितलं की इलेक्शन झाल्यानंतर भावनाताई घाणेकर गायब होतील, परंतु मी विजयाची वाट बघितली नाही, मी रोज ठाण म्हणून इथं बसलो। आता कोणाचे वाजले 3:13 हे आम्ही म्हणलं नव्हतो, त्यांनी म्हणलं होतं। म्हणूनच इलेक्शनच्या रिझल्टच्या आधी कुठलीही वल्गना करू नये। लोकांनी जर ठरवलं ना तर रावणाचा सुद्धा अहंकार गेला होता। हो, हे कोण आहेत? हे कोण आहेत? ह्यांना लोकांनी विजय करून दिलाय। यांचा जो अहंकार आहे लोकांनीच खाली आणलाय। सगळ्या ताकदीने लढू आणि जिंकू।